हाय मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. आम्ही चाललो आहे कोथिंबीर आणण्यासाठी. हे बघा कसलं हिरवं हिरवं दिसतंय चौकडे, बघा किती छान वाटतंय. झाडं कसले हिरवे झालेत, कपाशी बघा. खरंच मैत्रिणींनो, असं कितीही पाणी घाला, 2 मोटरचं पाणी आहे, विहिरीचं पाणी आहे, पण पावसाच्या पाण्याला सर नाही. कशी टवटवी आली आहे कपाशीवर बघा. आता मी घ्यायला आले आहे कोथिंबीर, तुम्हाला दाखवते. मस्त ताजी ताजी कोथिंबीर आहे. हे बघा, घरची टाकलेली गावरान कोथिंबीर आहे. किती छान वास येतोय. तुम्हाला वास नाही येणार, पण मला येतोय. तुम्हाला दाखवते मी. बघा कपाशी किती छान आली बघा आमची. मस्त कोथिंबीर आली बघा. ते म्हणतात ना, जिथं हात फिरत तिथं लक्ष्मी फिर, तसं या कपाशीचं झालंय मैत्रिणींनो. बघा, खुरपून झाली, खत टाकून झाली, कसली भारी कपाशी आली आहे बघा. हाय का कुठं गवताची काडी. बघा, माझी मुलगी आहे मैत्रिणींनो. आम्ही दोघी जणी कोथिंबीर घेण्यासाठी आलो होतो. तसंच म्हटलं चला चालता चालता ब्लॉग काढूया आपण, छोटासा का होईना. मस्त. चला आता मी चालले घरी, स्वयंपाक करायचा बाकी आहे मैत्रिणींनो. कोथिंबीर घेण्यासाठी आले होते. मला करायचं आहे पिठलं. पिठल्याला कोथिंबीर नसली ना तर त्या पिठल्याला चवच नसते बघा. आणि मला तर पिठलं खूप आवडतं. गरम गरम पिठलं, बाजरीच्या भाकरी मस्त दणकून आणायच्या. केळी पण आहेत मैत्रिणींनो. केळी आता घडं पिकले आहेत. केळी आता तोडायला आलेल्या आहेत. जेव्हा तोडायची सुरुवात होईल तेव्हा मी नक्की ब्लॉग काढेन. हे बघा मैत्रिणींनो, चालता चालता मी तुम्हाला दाखवत आहे. ओळखा बरोबर हे काय आहे. बऱ्याच मैत्रिणींना माहिती असन, काहींना नसल. ज्यांना माहिती नाही त्यांच्या माहितीसाठी सांगते मैत्रिणींनो. ही आहे अद्रक. अद्रक कशी लावली जाते बघा. अद्रकीला एक तर 3-4 महिने तिला असं दबडून ठेवलं जातं मैत्रिणींनो. त्याचं बियाणं काढलं जातं. जेव्हा ती येते तोपर्यंत तिला दबडून ठेवलं जातं. मग तिला कोंब फुटतात, त्याच्यावर पोते टाकून ठेवायचं, थोडंसं पाणी मारायचं. कोंब फुटले का मग ती काढायची, त्याचे तुकडे करायचे. त्या औषधामध्ये एक लिक्विड असतं पिंक कलरचं, त्याच्यामध्ये बुडून काढायची आणि मग ते अद्रकीचे तुकडे असे या सरींमध्ये लावायचे. तेव्हा ती सुपासारखी अशी फनगडते मैत्रिणींनो जमिनीमध्येच, आणि मस्त अद्रक बनून तयार होऊन एक 6 महिन्यामध्ये हे पीक निघतं मैत्रिणींनो. बघा, हे अद्रक आहे का इथं पण गवताची काडी बघा. माझी मुलगी आहे, चल चल म्हणती, पुढं उशीर होतोय. बघा अद्रक पण आमची तुम्हाला दाखवते. ओके, भेटूया मैत्रिणींनो पुढच्या ब्लॉगमध्ये.